श्री स्वामी समर्थ। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 51 भक्त त्रय वृत्त कथनम। 3 भक्तांची कथा सांगणे। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदैवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। भक्तांचा आधार असलेल्या गीतेचा अर्थ स्पष्ट करून सांगणाऱ्या व सर्व उद्दिष्टे साध्य करून देणाऱ्या गुरु श्रेष्ठा साईनाथा, माझ्यावर तू कृपा कर। उकाडा किंवा उष्णता घालवण्यासाठी मलय पर्वतावर चंदन उगाळावे, अथवा सगळ्या जगातील लोकांना सुख देण्यासाठी ढग पृथ्वीवर पाऊस पडतात, किंवा देवांची पूजा होण्यासाठी वसंत ऋतूत फुले उगवितात, अथवा श्रोत्यांना समाधान देण्यासाठी दृष्टांत रूपी कथांची मालिका उदयाला येते। असे हे श्री साईंचे चरित्र ऐकल्यावर श्रोते व वक्ते दोघेही पवित्र होतील। हे ऐकणाऱ्यांचे कान पवित्र होतील आणि ते गाणाऱ्यांचे तोंड पवित्र होईल। मागील अध्यायातील गीतेतील 4थ्या अध्यायातील तद्विधी प्राणिपातेन या 34व्या श्लोकाचे निरूपण करताना अज्ञान दूर झाले की ज्ञान आपोआप प्रकट होत हे सांगितले। भगवद्गीतेच्या समाप्तीला 18व्या अध्यायाच्या शेवटी 72व्या श्लोकात श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला येथपर्यंत निरूपण झाले त्यामुळे मोह दूर झाला का, हा स्पष्ट प्रश्न केला। ज्ञान झाले का असे विचारले नव्हते। कच्चिदेतच्छ्रुत पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञान सम्मोह प्रणष्टस्ते धनंजय। म्हणजेच धनंजया, तू हे एक चित्ताने ऐकलेस ना, आणि तुझ्या अज्ञान रूपी मोह आता अगदी नष्ट झाला ना, तशीच अर्जुनेनही माझा मोह आता खूप दूर पळून गेला अशी कबुली दिली। ज्ञानाची प्राप्ती झाली असे म्हटले नाही, तर मोहाचा नाश झाला असे म्हटले आहे। नष्टो मोहम स्मृतिर्लब्धा त्वप्रसादान्मया च्युतम स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनम तव। अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुझ्या कृपेने माझा मोह नाश पावला, माझ्या कर्तव्याची मला आठवण झाली आणि माझा संशय फिटून मी सावध झालो। आता तुझा म्हणण्याप्रमाणे मी वागेन, म्हणजे युद्ध करील। मोह म्हणजे अज्ञान होय। दिसायला मात्र 2 शब्द दिसतात, पण अर्थाने ते मुळीच वेगळे नाहीत, हे गीतेचा अर्थ जाणणाऱ्यांना माहीतच आहे। 11व्या अध्यायाचा सुरुवातीला देखील अर्जुनाने कृष्णाला यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहयम विगतो ममम, म्हणजे तू जे काही मला सांगितले त्याने माझा मोह दूर झाला असेच सांगितले आहे। आता चालू नवीन अध्यायात सुरुवातीला कैलाशवासी काकासाहेब दीक्षितांना बाबांनी शिर्डीला आणून असे बसविले, या आश्चर्यकारक घटनेचे स्पष्टीकरण चर्चा करूया। त्यांचा शिर्डीचा ऋणानुबंध व साईंचा दृढ संबंध या घटनेला निमित्त कारण असा होता, हे आता सुरुवातीपासून सगळे ऐका। काकासाहेबांच्या पुष्कळ गोष्टी सर्व लहान मोठ्या लोकांना माहीत होत्या, परंतु ते प्रथम शिर्डीला कसे आले ते सर्वांना ठाऊक नाही।
पूर्व पुण्याईच्या गोष्टींमुळे परमेश्वराची कृपादृष्टी होते आणि पुढे त्यामुळे सद्गुरूची भेट होऊन शिष्याला आत्म्याचा अनुभव झाल्याने होणाऱ्या आनंदाची प्राप्ती होते. काकासाहेब या कथेसह हा अध्याय 3 गोष्टींचे वर्णन करेल आणि त्यातील 3 भक्तांचे पुण्यकारक योग ऐकून श्रोत्यांच्या मनाला संतोष होईल. परमार्थ प्राप्त करण्यासाठी इतर कोटी कोटी उपाय केले तरी सद्गुरूंची कृपा दृष्टी झाल्या वाचून परमार्थ हाती येत नसतो. याविषयीची गोड कथा ऐकली असता श्रोत्यांची हौस फिटेल आणि त्यांच्या मनात आपले कल्याण साधून घेण्याची आवड उत्पन्न होऊन ती वाढीला लागेल. हा अत्यंत पवित्र अध्याय गुरुच्या भक्तांचे समाधान करणारा आहे. श्रोत्यांनी आपल्या हितासाठी तो सावधान चित्ताने ऐकावा. कैलासवासी हरी सीताराम दीक्षित जे काकासाहेब या नावाने प्रसिद्ध होते, त्यांची साईंची भक्त प्रेमाने व आदराने आठवण काढीत असतात. त्यांच्या पूर्वीच्या चरित्राचा वृत्तांत बहुतेक व बहुश्रुत व रसिक श्रोत्यांना आनंद देणारा आहे. म्हणून ऐकण्याला उत्सुक झालेल्या भाविक भक्तांच्या सुखासाठी मी तो सादर करतो. इसवी सन 1909 पर्यंत ज्यांना पूर्वी साई हे नाव माहीत सुद्धा नव्हते, तेच पुढे साईंचे परम व प्रसिद्ध भक्त झाले. विश्वविद्यालयातील शिक्षणानंतर कित्येक वर्ष लोटल्यावर एकदा नानासाहेब चांदूरकर लोणावळ्यास आले. दीक्षित त्यांचे जुने स्नेही होते. फार वर्षांनी त्यांच्या भेटी झाल्या आणि त्यांनी एकमेकांशी सुख दुःखांच्या गोष्टी केल्या. लंडन शहरात गाडीत चढताना पाय घसरून दीक्षितांच्या पायाला दुखणे आले होते, जे शेकडो उपाय करून थांबले नव्हते. बोलता बोलता सहज त्या दुखण्याची गोष्ट निघाली आणि नानांच्या मनाला त्यासाठी श्री साईबाबांची उपयुक्ता आठवली. ते म्हणाले, हे पायाचे लंगडणेपणा संपूर्ण बरा व्हावा असे तुमच्या मनात आहे का? मग माझ्या गुरूंच्या दर्शनाला चला. नंतर नानांनी खास आश्चर्याची गोष्ट म्हणून साईबाबांची सगळी माहिती व त्यांच्या त्या संत शिरोमणीचा महिमा आनंदाने दीक्षितांना सांगितला. माझे माणूस कितीही दूर असता समुद्रापलीकडे का असेना, मी त्याला चिमणीसारखा दोरी बांधून लगेच ओढून आणतो, असे बाबा नेहमीचे वचन होते. त्याला आणखी स्पष्ट करण्यासाठी नाना म्हणाले, आपण बाबांचे नसलो तर त्यांच्याकडून आपल्याला ओढून घेणे होणारच नाही आणि तुम्हाला त्यांचे दर्शन होणार नाही. बाबांची हीच मोठी खूण आहे. तुम्ही आपणहून तेथे जाणे शक्य नाही. असो, असे साईबाबांचे वर्णन ऐकून दीक्षितांच्या मनाला समाधान वाटले आणि ते नानांना म्हणाले, मी बाबांचे दर्शन घेईल. माझ्या पायाच्या दुखण्याची काय किंमत? सगळा देह नाश पावणारा असतो. पायाचे दुखणे वाटेल तितके काळ राहू दे, मला त्याबद्दल काळजी नाही. तुमच्या गुरुला दर्शनाला मी जाईल ते अत्यंत श्रेष्ठ मोक्ष सुख मिळवण्यासाठी जाईल. येथील थोडक्यात सुखाची मला इच्छा नाही, त्यांची मी मागणी करणार नाही. ब्रह्मा वेगळा खरे सुख नसते, तेचे एक अमौलिक सुख असते. मी तुमच्या गुरुचा सेवक होईल, तो याच अमौलिक सुखासाठी होईल. माझ्या पायाचा लंगडेपणा राहू दे, त्याची मला काही काळजी नाही, परंतु माझ्या लंगड्या मनाला ताळावर आणा, हीच माझी प्रार्थना असेल. साधन करून करून मी फारच थकलो आहे, परंतु माझे मन स्थिर राहत नाही. ताब्यात ठेवू म्हणावे तर नकळत निसटून जाते. मन आवरून कितीही दक्ष असले तरी नजर चुकवून ते पळून जातं आणि मनाला आश्चर्य वाटतं. तरी नाना, तुमच्या गुरुचे मी मनापासून दर्शन घेईल आणि माझ्या मनाचे लंगडे पण घालवेल, असे मी त्यांना प्रार्थना करेल. या नाशिवंत शरीराच्या सुखाबद्दल जो उदास असतो
व जो सदा टिकणाऱ्या अत्यंत श्रेष्ठ सुखाची ज्याला हौस असते, अशा भक्तांचा परमार्थ साधून देण्यातच साईबाबांना फार उल्हास वाटतो. धारासभेची निवडणूक हाच विषय सर्वांच्या तोंडी होता आणि जिकडे तिकडे सर्व ठिकाणी अनेक लोक त्या कामात गुंतले होते. काकासाहेब दीक्षितही आपल्यासाठी लोकांची मते आपल्या बाजूला मिळविण्यासाठी मित्रांच्या भेटी घेत होते. भेटी घेत असताना अचानकपणे अहमदनगर येथे पोहोचले. काकासाहेब मिरीकर नावाचे तेथील एक सरदार, ज्यांच्याशी दीक्षितांचा फार घरोबा होता, त्यांच्या घरी दीक्षित सुखाने उतरले. त्याच वेळी अहमदनगर येथे भरणाऱ्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या कामी नाना प्रकारचे लोक निमग्न होते. कोपरगावचे मामलेदार बाळासाहेब मिरीकर त्या प्रदर्शनासाठी अहमदनगर शहरात हजर होते. ज्यासाठी दीक्षित आले होते ते सर्व काम आटोपले आणि आता शिर्डीला आपण जाणे असे कसे घडेल, कोण आपल्या बरोबर येईल याचा विचार चालू झाला. येथील कार्य भाग उरला आणि त्यांना शिर्डीला वाट डोळ्यांसमोर दिसू लागली. साईबाबांच्या दर्शन योग घडावा हा एक ध्यास त्यांना लागला. माझ्या बरोबर कोण येईल, बाबांच्या समोर कोण मला नेईल आणि त्यांच्या पायांवर घालील याची सारखी काळजी त्यांना लागली. निवडणुकीचे काम संपल्यावर शिर्डीला कसे जावे याची चिंता दीक्षितांना लागून राहिली आणि त्याबद्दल मिरीकरांना ते उत्सुकतेने विनंती करू लागले. काकासाहेब मिरीकर व त्यांचे चिरंजीव बाळासाहेब हे दोघेही दीक्षितांबरोबर कोणी जावे ह्याचे परस्पर चर्चा करू लागले. दोघांपैकी कोणीही एक गेल्यास आणखी कोण सोबतीची जरुरी नाही, तर दोघांपैकी नक्की कोण एकाने जावे याचा अगत्याचा विचार चालला. मनुष्याच्या मानसी कल्पना असतात, पण ईश्वराची दुसरी योजना असते. दीक्षितांच्या शिर्डीला जाण्याबद्दल वेगळीच अनपेक्षित घटना उद्भवली. इकडे दीक्षितांना अशी तळमळ लागली होती, तर दुसरीकडे आपल्या भक्तांची प्रबळ इच्छा पाहून साई समर्थ कळवळले कसे आणि त्यांची चळवळ पहा. दीक्षित असे काळजीने विचार करीत बसले असता अहमदनगरला माधवरावच आले आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटले. माधवरावांना त्यांच्या सासऱ्यांनी अहमदनगरहून तार केली होती की तुमची सासू फार बेजार आहे, तरी लगेच सहकुटुंब भेटण्यास यावे. तार येताच तयारी केली आणि बाबांची आज्ञा मिळताच ते दोघे चितळी स्टेशनावर गेली. 3 वाजताची गाडी गाठली आणि ते तिघे अहमदनगरास पोहोचली. टांगा जाऊन घरच्या दाराशी थांबला आणि दोघे खाली उतरून लागली. इतक्यात दैवयोगाने नानासाहेब पानसे व आप्पासाहेब गद्रे प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या मार्गाने जात होते. अचानकपणे माधवराव टांग्यातून उतरताना त्यांच्या दृष्टीस पडले आणि त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांच्या आनंदाचा हृदयात मावेना. ते मनात म्हणाले, पहा, तेथे सुदैवाने माधवराव म्हणजे शिर्डीचे बडवेच आले आहेत. आता त्याहून आणखी चांगले कोणी दीक्षितांना शिर्डीला घेऊन जावे. मग त्या दोघांनी माधवरावांना हाक मारून सांगितले, मिरीकरांच्या येथे काकासाहेब दीक्षित आले आहेत. तुम्ही जाऊन बाबांचे कौतुक पहा. दीक्षित आमचे अलौकिक जुने स्नेही आहेत. तुमच्या येण्याने त्यांना फार सुख होईल. अशा प्रकारे माधवरावांना निरोप देऊन पानसे व गद्रे यांनी ही गोष्ट दीक्षितांना कळविली, जी ऐकून त्यांची काळजी दूर झाली आणि मनाला फार संतोष वाटला. माधवराव श्वशुरगृही जाऊन पाहतात तो सासूची प्रकृती आता बरी होती. मग ते थोडी विश्रांती घेत बसले. तेवढ्यात मिरीकरांकडून त्यांना बोलावणे आले. ऊन थोडे खाली आल्यावर बोलावण्याला मान देऊन माधवराव दीक्षित भेटण्यासाठी गेले. त्यांची ती पहिलीच भेट होती. बाळासाहेब मिरीकरांनी त्यांची ओळख करून दिली. मग त्या दोघांचा रात्रीचा 10च्या गाडीने शिर्डीला जाण्याचा पक्का बेत ठरला. असा हा बेत ठरल्यावर आश्चर्याचा प्रकार पहा. बाळासाहेब मिरीकरांनी बाबांच्या एका छबीवरील पडदा दूर सारला
या बाबांच्या छायाचित्राची बाबांचा निस्सीम भक्त मेघा, जो त्यांना पूज्य त्रिनेत्र शंकरच मानित असे, मोठ्या प्रेमाने पूजा करीत असे. काच फुटली हे निमित्त झाले म्हणून ते दुरुस्त होण्यासाठी आधी शिर्डीहून निघून बाळासाहेब मिरीकरांबरोबर अहमदनगरला आली. तीच ही तसबीर दुरुस्त होऊन जणू काय दीक्षितांची वाटच पाहत मिरीकरांच्या दिवाणखान्यात कापड्याने झाकून ठेवलेली होती. घोड्याचे प्रदर्शन संपल्यावर व बाळासाहेबांना परतायला अजून थोडा अवकाश होता म्हणून ती तसबीर शिर्डीला नेण्याची कामगिरी त्यांनी माधवरावांना सोपविली. पडदा दूर करून ती तसबीर उघडी केली आणि माधवरावांच्या हवाली करून म्हणाले, बाबांच्या सहवासात शिर्डीपर्यंत सुखाने जा. तेव्हा ते सर्व मनोहर अंगे असलेली तसबीर प्रथम दृष्टीस पडल्यावर आनंदित झालेले काकासाहेब नमस्कार करून ती पाहू लागले. ती पवित्र घटना पाहून तसेच कल्पना नसताना ते रम्य पवित्र साई समर्थांचे छायाचित्र पाहून दीक्षितांचे डोळे थक्क झाले. ज्याचे दर्शन घेण्यासाठी मनात इच्छा धरली होती त्याची ही मूर्ती प्रतिमा वाटेतच दृष्टीस पडली म्हणून दीक्षितांना अत्यंत आनंद झाला. तीही शिर्डीहून काकासाहेब मिरीकरांच्या घरी यावी आणि त्याच वेळी दीक्षित त्या ठिकाणी असावेत, हा योग विचित्रच नाही का? दीक्षितांच्या मनात जसा भावार्थ होता तसा पुरविण्यासाठी त्या छबीच्या निमित्ताने साई समर्थ जणू काय मिरीकरांच्या सदनी आले होते. लोणावळ्याला नानाजींची ती भेट झाली आणि त्यांच्या बरोबर जे बोलणे झाले तेथेच साई सद्गुरूंच्या आकर्षणाचे व भेटीचे बीज रोवले गेले. नाही तर शिर्डी ही छबी याच वेळी येथे का यावी, इतक्या वेळा या ठिकाणी झाकून का राहावी? असो, असे पक्के ठरल्यावर ती छबी बरोबर घेऊन माधवराव व दीक्षित आनंदित मनाने निघाले. जेवणानंतर त्याच रात्री ते दोघेही स्टेशनवर गेले आणि दुसऱ्या वर्गाचे भाडे भरून तिकीट बरोबर घेतली. 10चा ठोका कानावर पडला आणि आगगाडीचा आवाज येऊ लागला. आगगाडी स्टेशनात आल्यावर दुसरा वर्ग चिक्कार भरून गेला दिसला. असा प्रसंग पाहून दोघांना मोठी काळजी वाटली की आता वेळही थोडा राहिला तर काय सोय करावी बरे. या गर्दीपायी आपल्या ठिकाणी परत जावे आणि शिर्डीला उद्या जावे असा हा दोघांनी निश्चय केला. इतक्यात अचानक गाडीचा गाळ दीक्षितांना ओळखीचा दिसला आणि त्याने त्यांची पहिल्या वर्गात निश्चिंतपणे बसण्याची व्यवस्था केली. पुढे गाडी बसल्यावर बाबांच्या मनसोक्त गोष्टी चालल्या. माधवराव कथारूपी अमृत सांगू लागले आणि दीक्षितांचे मन आनंदाने ओसंडू लागले. अशा प्रकारे वाटेत अनेक प्रकारच्या सुखाने वेळ चटकन निघून गेली आणि कोपरगावी गाडी पोहोचून ते दोघे मोठ्या आनंदाने खाली उतरले. इतक्यात त्याच वेळी नानासाहेब चांदोरकरांना स्टेशनवर अचानक पाहून दीक्षित आनंदाने भारून गेले आणि मग ते एकमेकांना भेटले. नानासाहेबही बाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला निघाले होते. असा हा अनपेक्षित योग पाहून तिघांना मोठे आश्चर्य वाटले. मग ते तिघे टांगा करून बोलत चालत तेथून निघाले आणि वाटेत गोदावरी नदीत स्नान करून शिर्डीला येऊन पोहोचले. पुढे साईबाबांचे दर्शन होताच दीक्षितांचे मन विरघळले, डोळे अश्रूंनी भरले आणि आत्म्याची जाणीव त्यांना झाल्याने होणारे आनंदरूपी पाणी भरपूर वाहून बाहेर पडले. मग साईबाबा त्यांना स्पष्ट म्हणाले, मीही तुझी वाट पाहून श्याम्याला तुझी भेट घ्यायला तेथे अहमदनगरला पाठविले. हे ऐकून दीक्षितांचे शरीर रोमहर्षित झाले, गळा भरून आला, मन सुखाने परिपूर्ण झाले आणि सर्व अंगाला घाम सुटला, शरीराला सूक्ष्म कंप सुटला, चित्तवृत्ती आत्मानंदात मग्न झाली आणि डोळे अत्यंत आनंदाने भरून अर्धवट उघडलेले झाले.
आज माझी दृष्टी सफल झाली असे म्हणून त्यांनी बाबांच्या चरणी मिठी मारली. मनाला मोठी धन्यता वाटली आणि त्यांचा आनंद गगनात मावेना. पुढे वर्षानुवर्षे गेली. साई चरणी निष्ठा जडली. साईंची कृपा प्राप्त केली आणि आपला देह त्यांच्या सेवेला लावला. सर्व प्रकारे चांगली सेवा करण्यासाठी वाडाही बांधला. शिर्डीत वारंवार पुष्कळ वस्तीही केली आणि साईंचा महिमा वाढविला. सारांश सांगायचा म्हणजे साईबाबा आपल्या भक्तांचे विसाव्याचे स्थान आहे. त्यांना ते अत्यंत सुख देतात. त्यांच्या दर्शनाची जो इच्छा मनात धरतो त्याची इच्छा ते पुरी करतात. हे तर आजही बाबांच्या समाधीनंतर 72 वर्षांनंतरही भक्तांना अनुभवायला मिळत आहे. शिर्डीला जाण्यासाठी व बाबांच्या दर्शन घेण्यासाठी आधी खूप अडचणी येतात, परंतु नंतर बाबांच्या कृपेने त्या अकल्पितपणे दूर होतात. याबद्दलचे भक्तांचे अनेक अनुभव श्री साईबाबा संस्थानाच्या श्री साईलीला मासिकात आपण वाचत असतो. चंद्राला चकोर पक्षी पुष्कळ असतात. चकोर पक्षी म्हणजे हे चंद्रकिरणांवर आपली उपजीविका करतात असा समज आहे. परंतु चकोर पक्षाला चंद्र एकच असतो. त्याचप्रमाणे मातेला मुले जरी पुष्कळ असली तरी त्या सगळ्या मुलांना आई एकच असते. सूर्याला कुमुदिनी असंख्य असतात, परंतु कुमुदिनींना सूर्य एकच असतो. त्याप्रमाणे तुझे भक्त अपार आहेत, परंतु त्यांना गुरु श्रेष्ठ पिता तू एकटाच आहेस. मेघाला आतुरतेने वाट पाहणारे चातक पक्षी कित्येक असतात, पण चातक पक्षाला तो मेघ एकच असतो. तसेच त्या साईंचे भक्त अनेक आहेत, पण त्यांचा माता पिता तो एकटाच आहे. त्याला जे सद्भावाने सहज शरण जातात, त्यांची लाज राखून मोठ्या आवडीने त्यांची कार्ये तो सिद्धीला नेतो. हे आज सुद्धा प्रत्यक्ष दिसत आहे. या जगाचे जे जे ठिकाणी जे जे प्राणी जिवंत असत आहेत त्यांच्या शेवट मरणात होणारच असतो. परंतु साईबाबांनी दीक्षितांना तुला मी विमानातून घेऊन जाईल असा विश्वास दिला होता. जसे साईबाबांनी वचन दिले होते त्याप्रमाणे तोंडाने साईंचे गुण गात असताना दीक्षितांना मरण आले. ते मी समक्ष डोळ्यांनी पाहिले. आगगाडीत आम्ही एका बाकावर बसलो असताना एकमेकांशी साई समर्थांच्या गोष्टी चालू असताना एका झटक्यात जणू काय ते विमानात चढले. दीक्षितांनी एकाएकी वेळ साधली. माझ्या खांद्यावर मान ठेवून अकल्पितपणे विमान गाठले आणि अमर्याद व शाश्वत सुख पावते झाले. नाही आळा, नाही पिळा, नाही घर, नाही कळ. बोलता चालता सर्वांच्या देखत त्यांच्या शरीराची हालचाल बंद पडली. अशा प्रकारे मनुष्यत्वाची भूमिका सोडून दिली. आपल्या आत्म्यात आपली प्राणज्योती मिळवली. विमान मार्गे म्हणजे एका झटक्यात स्वस्वरूपी ते स्थापिली आणि आपली ती आत्मज्योती ब्रह्मज्योती ती विलीन झाली. मरणसमयी दीक्षितांचे साईचरणी ध्यान लागलेले असल्याने त्यांचा देहाभिमान पूर्णपणे गळाला होता. वृत्ती समाधान पावली होती आणि म्हणून त्यांचा देह पूर्णपणे कृपार्पण झाला. शके 1848 ज्येष्ठ वद्य एकादशीच्या दिवशी कर्मभूमीचा त्याग करून दीक्षित ब्रह्मपदाला पावले. दीक्षितांचे हे देहावसान म्हणा की त्यांना विमान आले म्हणा, परंतु ते साईचरणी विलीन झाले ही गोष्ट कोणालाही मान्य होईल. काकासाहेब दीक्षितांना साईबाबा विमानातून घेऊन गेले या घटनेबद्दल अविश्वास दाखविण्याचे काहीच कारण नाही. अशी घटना आपल्याकडे पूर्वी संत तुकारामांच्या बाबतीत घडलेली प्रसिद्ध आहे. दीक्षितांच्या एकादशीच्या दिवशी आगगाडीत बाबांच्या गोष्टी करता करता एकाएकी झालेले मरण म्हणजे जणू काय त्यांच्यासाठी बाबांचे विमान आले होते. त्याबद्दलचे विस्तारपूर्वक सुंदर विवेचन परमपूज्य कैलाशवासी नरसिंह स्वामी
यांनी आपल्या लाईफ ऑफ साईबाबा या इंग्रजी ग्रंथाच्या दुसऱ्या भागात काकाज डेथ अँड सद्गती या शीर्षकाखाली केले आहे. त्यांचे मराठीतील रूपांतर वाचकांना आवडेल आणि उद्बोधक वाटेल म्हणून खाली देत आहे. भक्तांच्या जीवनाला योग्य गती देताना भक्तांच्या त्याबद्दलच्या भावनांचा विशेष करून जर त्या शास्त्राला व समाज रूढीला धरून असल्या तर त्यांचा विचार भक्तांच्या समाधानासाठी साईबाबा साहजिक करत असतात. एकादशीच्या दिवशी मरण आले म्हणून मनुष्य स्वर्गात जातो असा सार्वत्रिक समज आहे. काकासाहेबांचीही तशी श्रद्धा होती. श्री साई सच्चरितासाठी लिहिलेल्या उपोद्घातात त्यांनी तसा उल्लेखही केलेला आहे. त्यातून काशीराम शिंपी व माळसाप्ती यांना एकादशीच्या दिवशी मरण आलेले त्यांनी पाहिले होते. तेव्हा स्वतःलाही बाबांनी तसेच एकादशीच्या दिवशी मरण द्यावे अशी काकांची इच्छा असणारच. असो, मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजे 4 जुलै 1926 रोजी रात्री काकांच्या नित्यनेमाच्या एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणातील पठणात सुंदरकांडातील 21व्या अध्यायातील गजेंद्र मोक्षाची कथा वाचण्यात आली होती. नंतर झोपल्यावर त्यांना स्वप्न पडले होते ज्यात त्यांनी अण्णासाहेब दाभोलकरांना साईबाबांना घट्टमिठी मारताना पाहिले. हे स्वप्न त्यांनी दुसऱ्या दिवशी अण्णासाहेबांना, माधवराव देशपांडेंना व इतर भक्तांना सांगितले. दुसरे म्हणजे मृत्यू दिवशीच्या सकाळच्या एकनाथी भागवताच्या पारायणातही त्यांनी 15व्या अध्यायातील अष्टसिद्धीतील परकाया प्रवेशाचा श्लोक व त्यावरचे एकनाथ महाराजांचे सुंदर विवेचन मोठ्या प्रेमाने वाचले होते. जणू काय थोड्या वेळात हा देह सोडून जाण्यात दुसरा आणखी उत्तम देहात प्रवेश कसा करायचा याची या निमित्ताने बाबांनी काकांना शिकवण करून दिली होती. असो, 5 जुलै 1926 रोजी एकादशीच्या दिवशी काकासाहेब विलेपार्लेहून मुंबईला डॉक्टर देशमुखांच्या दवाखान्यात आजारी असले. आपला मुलगा रामकृष्ण उर्फ बाबू, ज्याचे नागपूर येथे होणाऱ्या मुंजीचा उल्लेख अध्याय 46 ओळी 25 मध्ये आहे, याला पाहण्यासाठी निघाले. बरोबर बाळासाहेब दाभोळकरही आपल्या घरी वांद्र्याला परतण्यासाठी निघाले. त्याआधी काकासाहेबांबरोबर त्यांच्या बंगल्यावर अण्णासाहेबांनी भजन करण्यात आणि पोथी ऐकण्यात काही वेळ आनंदात घालविला होता. ते दोघे व रघुनाथ तेंडुलकर असे तिघे स्टेशनवर आले तेव्हा गाडीची ठरलेली वेळ निघून गेली होती. परंतु प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर त्यांना दिसले की गाडी अजून आली नाही, म्हणून मग त्यांना ती लगेच पकडता आली. ते सर्वजण गाडीत शिरले आणि काकासाहेबांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, अण्णासाहेब, पहा बाबा किती दयाळू आहेत. त्यांनी गाडी आपल्याला एका क्षणात मिळवून दिली. आपला एकही क्षण वाट पाहावी लागली नाही. नंतर खिशातून रेल्वेच्या वेळापत्रक काढून ते पाहत म्हणाले, बाबांनी गाडीला उशिरा यायला लावले म्हणून ती आपणाला पकडता आली नाही, तर हताश होऊन आपल्याला पार्ल्यालाच ताटकळत बसावे लागले असते. खरोखर साईबाबांची ही कृपा म्हणायची. अशा प्रकारे अण्णासाहेबांसमोर बसले असताना काकासाहेबांना साईबाबांच्या प्रेमळ कृपेची आठवण झाली आणि लगेच ते झोपी गेल्यासारखे दिसले. दाभोलकरांना वाटले त्यांना झोप आली असेल म्हणून उठून ते त्यांच्या जवळ गेले आणि त्यांचे डोके धरून त्यांना विचारू लागले, अहो तुम्हाला झोप आली का? पण काही उत्तर आले नाही. दाभोलकरांना भीती वाटली की काकासाहेब बेशुद्ध झाले असतील, म्हणून त्यांनी त्यांना खाली झोपविले आणि तेव्हा काकासाहेबांची गंभीर अवस्था त्यांना लक्षात आली. गाडी भरधाव स्टेशन मागून स्टेशन घेत होती. अण्णासाहेबांनी तेंडुलकरांना गाडीला कळविण्यास सांगितले, म्हणजे तो काकासाहेबांचा देह डब्यातून खाली उतरवण्यासाठी व्यवस्था करेल.
परंतु गर्दी फार असल्याने व पाऊस जोराने पडत असल्याने बांद्रे स्टेशनवर त्यांना तसे करता आले नाही. शेवटी माहीम स्टेशनवर ते उतरले आणि गार्डला त्यांनी निरोप दिला. गार्डने फोन करून परळ स्टेशनवर रुग्णशय्येची व डॉक्टरांची सोय केली आणि तेथे काकासाहेबांचा देह गाडीतून खाली उतरविला. डॉक्टरांनी तपासून प्राण गेल्याचे निदान सांगितले. एकाएकी मरण आल्याने पंचनामा वगैरे प्रश्न उद्भवला असता, परंतु सुदैवाने डॉक्टरांकडून मृत्यू दाखल चटकन मिळाला आणि देह अण्णासाहेबांच्या ताब्यात दिला. अशा उपकारातून मुक्त व्हावे अशी ज्याची भावना असेल तो अभक्त समजावा. कारण जगात दिसणारी वस्तू देण्याने उपकाराची फेड स्वप्नातही होत नसते, हे लक्षात ठेवा. चिंतामणी देऊ पाहाल तर नित्याची चिंता वाढवाल. असे करून अचिंत्य वस्तू देणाऱ्यांचा उपकाराची फेड करता येईल असे समजणे म्हणजे पोरकटपणा होय. बरे, गुरुला कल्पतरू अर्पण करून जाल तर तो गुरु स्वतः निर्विकल्प वस्तू देण्यात कुशल असतो. मग त्यामुळे ऋणामुक्त होता येईल का? असो, आता या सर्वांपेक्षा गुरुला परीस देऊ पाहाल तर परीस लोखंडाचे सरस सोने करील, परंतु गुरु ब्रह्मास पाजेल. गुरुला कामधेनू अर्पण कराल तर गुरुन केलेल्या उपकारातून मुक्त झालेले मानाल तर अत्यंत कष्ट वाढवाल. कसलीही अपेक्षा न ठेवणारा गुरु स्वतः कसलेही कष्ट व त्रास नसलेली गोष्ट देत असतो. अखिल विश्वातील संपत्ती देऊन ते गुरुचे उपकार फेडून इच्छितात. मायेने रचलेली खोटी वस्तू मायेने न रचलेली खरी वस्तू देणाऱ्यास देतात. म्हणून ते काय उपकारातून मोकळे झाले. देह गुरु वरून ओवाळून टाकावा तर तो केवळ नाश पावणारा असतो. सद्गुरु सत्य वस्तूंचा दाता असतो. त्याला खोटी वस्तू अर्पण करून ती देणार उपकाराची फेड करून शकेल ही गोष्ट कधीच शक्य नाही. म्हणून अनन्य श्रद्धेने दंडवत लोटांगण घालून उपकाराची आठवण करून सद्गुरूच्या पायी मस्तक ठेवून त्याला नमस्कार करावा. गुरुच्या उपकाराची सतत आठवण ठेवणे हे शिष्याचे भूषण असते. त्यातून जे मुक्त होऊन पाहतात ते आत्मसुख गमावून बसतात. इतकी कथा ऐकून श्रोत्यांची तहान वाढली आणि त्यांची उत्सुकता पाहून एक लहानशी कथा मी सांगतो. संसारी जनांप्रमाणे संतही आपले बंधुप्रेम व्यक्त करीत असतात किंवा लोकसंग्रह करण्यात अति दक्ष आहोत याचे रहस्य जाणवीत असतात किंवा साईंच स्वतःच आपल्या भक्तांचे कल्याण करीत असतात. त्या भूमिकेत खुद्द जातीने रूप धारण करून परमार्थाचे शिक्षण देत असतात. या संबंधीची संक्षिप्त कथा श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी, म्हणजे संतांना काही न सांगता सवरता दुसऱ्या संतांची योजना कशी समजते ते कळेल. एकदा गोदावरी नदीच्या काठी प्रसिद्ध राजमहेंद्र शहरी सरस्वती पद धारण करणारे श्री वासुदेवानंद स्वामी यांची स्वारी आली. हे थोर दत्त भक्त टेंबे स्वामी म्हणून ओळखले जात होते. जन्म 1855 माणगाव, समाधी 1914 गुजरात मध्ये नर्मदे काठी गुरुडेश्वर येथे. ते महान थोर अंतर्ज्ञानी होते. कर्म मार्गाचे कट्टे अभिमानी होते. त्यांची कीर्तिरूपी गंगा पृथ्वीच्या पाठीवर गरजून राहिली होती. कर्णोपकरणी गोष्ट ऐकून नांदेड शहराच्या पुंडलिकराव वगैरे भाविक मंडळींनी त्यांचे दर्शन घेण्याचा बेत पक्का केला. असो, पुढे ते मंडळी निघाली. राजमहेंद्र शहरी येऊन पोहोचले आणि प्रातःकाळी गोदावरीच्या काठी स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी तयार झाली. पहाटेची वेळ होती. समस्त नांदेडकर मंडळी तोंडाने स्तोत्रपाठ म्हणत गंगेकडे म्हणजे गोदावरीकडे निघाली. स्वामींनी तेथे उभे
असलेले पाहून मंडळींना त्यांना सद्भावाने साष्टांग नमस्कार केला. सहज कुशल प्रश्न चालले असताना शिर्डीची गोष्ट निघाली. साईबाबांचे नाव कानी पडताच स्वामींनी हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, आमचे ते निष्काम बंधू आहेत, आम्हाला त्यांच्याविषयी मोठे प्रेम आहे. नंतर तेथील एक श्रीफळ घेऊन पुंडलिक रावांना देऊन म्हणाले, तुम्ही शिर्डीला जाल तेव्हा आमच्या बंधूच्या चरण कमलांना वंदन करून ते त्यांना अर्पण करा. त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि म्हणा की या दिनावर कृपा असू द्या, त्याचा विसर पडू देऊ नका आणि त्यांच्यावर प्रेम सतत वाढू द्या. तुम्ही पुन्हा शिर्डी गावाला जाल तेव्हा आठवण ठेवून माझ्या बंधूला हे आदरपूर्वक अर्पण करा. आम्ही स्वामींनी कोणाला नमस्कार करू नये असे आम्हाला बंधन असले तरी त्या नियमाचे वेळ प्रसंगी उल्लंघन करणे कल्याणकारक असते. म्हणून साईंचे दर्शन घेताना ही गोष्ट विसरू नका आणि स्मरणपूर्वक हे श्रीफळ साईचरणी अर्पण करा. असे स्वामींचे म्हणणे ऐकून पुंडलिकरावांनी त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, स्वामींची जशी आज्ञा तशी ती मी आचरणात आणीन. स्वामींची आज्ञा शिरसामान्य करण्यात मी स्वतःला धन्य मानतो. अशा प्रकारे स्वामींना अनन्यपणे शरण जाऊन पुंडलिकराव तेथून परत नांदेडला आले. स्वामी जे साईबाबांना बंधू म्हणत होते ते काय अगदी व्यर्थ होते का? यावत जीवम अग्निहोत्रम जाहूयात. जिवंत असेपर्यंत अग्निहोत्र म्हणजे सकाळ संध्याकाळ अग्नीत आहुती देऊन तो सतत राखण्याचे व्रत करीत असावे. या वेदवचनाला अनुसरून बाबा वागत असत. लोक ज्याला धुनी म्हणत असत ती बाबांच्या समोर नित्य रात्रंदिवस पेटलेली असे. बाबांचे हे व्रतच होते. चित्त शुद्ध होत असल्याने सर्वमान्य अग्निहोत्रादी कर्मासारखी परमात्म प्राप्तीची साधने लोकसंग्रहांसाठी बाबा धारण करीत असत. श्री वासुदेवानंद सरस्वतीही जसे यती होते तसेच व्रती होते. मग ते साईबाबांना बंधू म्हणत ते काय उगीच होते का? पुढे महिनाही संपला नाही तोच 4 मित्र घेऊन पुंडलिकरावांना साईबाबांचे दर्शन घेण्याचा योग आला. बरोबर फळाफळ वगैरे सामान घेतले, आठवण ठेवून नारळही घेतला आणि सर्वजण आनंदाने व शांत चित्ताने साईंच्या दर्शनाला निघाले. पुढे मनमाड स्टेशनवर उतरल्यावर तहान लागल्याने कोपरगावच्या गाडीला थोडा उशीर होता म्हणून एका नाल्यावर गेले. अनशेपोटी पाणी प्यायल्याने प्रकृती बिघडेल म्हणून त्यांपैकी कोणी एकाने फराळ करण्यासाठी चिवड्याची पुडी आणली. तोंडात चिवड्याची चिमूट घातल्यावर चिवडा फार तिखट लागला. खोबऱ्याशिवाय चिवड्याचे खाणे काही कामाचे नाही. चिवडा आणण्याची खटपट व्यर्थ गेली. तेव्हा एक जण त्या सगळ्यांना म्हणाला, मला एक युक्ती आठवली. नारळ फोडून चिवड्यात मिसळा आणि मग ते चिवडा स्वाद पहा. नारळ म्हणता नारळ आला, मग फोडायला उशीर कशाला? चिवड्यात मिसळल्यावर चिवडा स्वादिष्ट लागला आणि त्यावर मग सर्वजण पाणी प्यायले. पण नारळ कोणाचा हा विचार कोणी केला नाही. भुकेने इतका कहर केला की सगळ्यांना विसर पडला. असो, पुढे परत स्टेशनवर आपल्या जागी गेल्यावर कोपरगावच्या गाडीत बसल्यावर पुंडलिकरावांच्या मनात नारळाची आठवण झाली. शिर्डी जवळ आल्यावर पुंडलिकरावांना तळमळ लागली, कारण श्री वासुदेवानंदाचे श्रीफळ चुकीने चिवड्यात मिसळून गेले होते. अशा प्रकारे नारळ फुटल्याचे कळले आणि पुंडलिकराव फार घाबरून गेले आणि त्यांच्या अंगाला कंप सुटला. संतांचा अपराध घडला म्हणून त्यांना फार दुःख झाले आणि ते म्हणाले, केवढे हे पाप मी जोडले, आता स्वामींचे शाप माझ्या माथी पडणार. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे मी करेल असे जे मी बडबडलो ते फार फुकट गेले. श्रीफळाची अशी गत झाली आणि पाहता पाहता अशी फसवणूक केली. म्हणून पुंडलिकरावांचे चित्त आश्चर्याने तटस्थ झाले.
ते विचार करू लागले, आता बाबांना काय देऊ, कशा रीतीने त्यांना समजावून सांगू, त्यांना मी तोंड कसे दाखवू, श्रीफळ गमावून बसलो ना मी. साईचरणी जे समर्पण होणार होते त्याचा फराळ झालेला पाहून पुंडलिकरावांना मनात खिन्न झाले आणि म्हणाले, हा तर संतांचा अपमान झाला. आता बाबा जेव्हा नारळ मागतील तेव्हा सगळ्यांची तोंडे उतरलेली असतील, कारण मनमाड येथे त्याचा फराळ केला. याबद्दल त्यांच्या मनात खळबळ चालली असेल. आज नारळ जवळ नाही असे सांगावे तरी लाज वाटेल आणि खोटे सांगून तर भागणार नाही, कारण साई महाराज सर्वसाक्षी आहेत. असो, साईंचे दर्शन घेऊन मंडळी सुखावली, त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले आणि त्या सगळ्यांचे चेहरे प्रसन्न झाले. आता आम्ही रात्रंदिवस बिन तारेचे संदेश पाठवितो आणि अभिमानाने याचा मोठा दिमाख दाखवितो, परंतु यासाठी अपार पैसा खर्च करून त्यांची ठिकाणे उभारावी लागतात. या संतांना मात्र अशी साधने लागत नसतात, मनानेच ते संदेश पाठवित असतात. स्वामींनी पुंडलिकरावांना ज्यावेळी नारळ दिला त्यावेळी पूर्वी त्यांनी हा बिनतारी संदेश साईबाबांना पाठविला होता. पुंडलिकरावांनी दर्शन घेताच साईबाबा आपणहून त्यांना म्हणाले, माझ्या बंधूकडून आणलेली माझी वस्तू आण. त्यावर खिन्न झालेले पुंडलिकराव श्री बाबांचे पाय धरून म्हणाले, मी काय सांगू, क्षमा मागितल्याशिवाय मला दुसरा उपाय नाही. नारळाची आठवण मला होती, परंतु पाण्याची तहान भागविण्यासाठी आम्ही जेव्हा ओढ्यावर गेलो तेव्हा त्याचा आम्हाला सर्वांनाच विसर पडला. तेथे चिवड्याचा फराळ करताना हाच नारळ फोडून मिसळला गेला. म्हणून आता दुसरे श्रीफळ आणतो, त्याचा आपण न रागवता स्वीकार करा. असे म्हणून श्रीफळ आणण्याकरिता पुंडलिकराव उठू लागले. तोच साईबाबांनी त्यांचा हात धरून थांबविला. त्यावर पुंडलिकराव आणखी बोलले, अजाणतेपणी माझ्याकडून विश्वास दाखवून फसवणूक घडली आहे. कृपाळू आपण मला पदरात घ्या, कृपावंत आपण मला क्षमा करा. मी आपला अतिशय अपराधी आहे. स्वामींसारख्या सज्जन साधूच्या वचनाचा अनादर करून जे मी आपणाला अर्पण करायचे ते फळ मीच खाऊन टाकले. हे तर संतांच्या मर्यादेचे उल्लंघन झाले. केवढा मी महान अपराधी आहे, कसा मी बेशरम झालेलो आहे. हे पाप फेडण्याचा काही उपाय असेल का? मग घडलेली ही हकीकत ऐकून साईबाबा हसून बोलले, व्यवस्थित ठेवता येत नाही तर हा नारळ हातात कशाला घ्यावा? तुम्ही माझी वस्तू मला न चुकता द्याल असे वाटून माझ्या बंधूने तुमच्या म्हणण्यावर अत्यंत विश्वास ठेवला. त्याचा परिणाम असा व्हावा का? हे असेच का भरवशात तुम्ही? माझ्या बंधूची इच्छा पुरी झाली नाही असेच का हे तुमचे काम? इतर कितीही दिले तरी त्या श्रीफळाची बरोबर होणे शक्य नाही. घडायचे ते आता घडले, त्याबद्दल खिन्नता आता कशासाठी वाटून घ्यायची? स्वामींनी जो नारळ दिला तीही माझीच इच्छा होती. माझ्याच इच्छेमुळे तो फुटला. तेव्हा त्याचा आपलेपणा किंवा करतेपणा विनाकारण तू कशाला धरतोस? अहंकाराची बुद्धी धरतोस म्हणून स्वतःला अपराधी मानून घेतोस. एवढे निरहंकृत्व साध, म्हणजे सगळा विश्वास चुकेल. असाच उपदेश श्री कृष्ण भगवानांनी अर्जुनाला गीतेच्या 3व्या अध्यायात केलेला आहे. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकारवी मूढात्मा कर्ता हमिति मन्यते. प्रकृतीच्या गुणांनी कर्मे सर्व प्रकारे केली जात असतात. अहंकाराने मोहिनी झालेले पुरुषही मी करता आहे असे म्हणतो. तत्ववृत्तू महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. परंतु ही पराक्रमी अर्जुना, गुणकर्मा विभागाचे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष गुणांचा हा आसपास खेळ चाललेला आहे असे समजून त्यात आसक्त होत नाही. लोक सकृत्याचाच
आपलेपणा का दाखवितात? दुष्कृत्यांचा का नाही? फल देण्याचे सामर्थ्य दोघांचे सारखेच असते, म्हणून तू सगळ्या कर्मांचे कर्तृत्व टाकून वाग. तुला माझी भेट घडावी असे माझ्या मनात आले, तेव्हा तुझ्या हाताच्या ओंजळीत हा नारळ पडला. ही गोष्ट अगदी खरी आहे. तुम्ही तर माझी मुले आहात. जे फळ तुमच्या मुखी पडले तेच आम्ही मला अर्पण केले आणि मला निश्चितपणे मिळाले असे समजा. अशी जेव्हा बाबांनी समजूत घातली तेव्हा पुंडलिकारावांचे चित्त बाबांच्या शब्दांनी शांत झाले आणि हळूहळू त्यांची खिन्नता विरून गेली. नारळ गेला हे निमित्त झाले. बाबांच्या उपदेशाने नांदेडकर मंडळींची भीती नाहीशी झाली. अशा प्रकारे अहंकाराने ग्रासलेले ते सर्व अभिमानयुक्त होऊन निर्दोष झाले. एवढेच या कथेचे तात्पर्य आहे. माणसाची वृत्ती जो जो निरंकार होऊन तो त्याचा परमार्थवरचा अधिकार वाढता जाईल आणि त्यांच्याकडून हा संसार सहज पार केला जाईल. आता तिसऱ्या भक्ताचा अपूर्व गोड अनुभव ऐका. म्हणजे बाबांचे अतुल वैभव व सामर्थ्याचा डौल ओघाओघाने दिसेल. वांद्रे नावाच्या तालुक्यात वांद्रे शहराजवळ सांताक्रूज नावाच्या नागरात धुरंधर म्हणून एक हरिभक्त राहत होते. हे सर्व भक्त संतांवर प्रेम करणारे होते. त्यांची श्री रामप्रभूंवर अत्यंत दृढ श्रद्धा होती आणि रामनामी अनन्य श्रद्धा होती. त्यांना इतर रिकामी उठाठेव आवडत नसे. त्यांची संसारातील वाटचाल साधी होती. मुलाबाळांची राहणारी तशीच होती आणि स्त्री वर्गाचेही आचरण निर्दोष होते. त्यामुळे श्री विष्णू भगवान त्यांचे ऋणी होते. त्या बंधूतील एक विठ्ठल भक्त बाळराम पुण्यकारक कृत्यांमुळे प्रसिद्ध होता. राजदरबाराची त्याचा नवलौकिक होता आणि सर्वांना तो आवडताही होता. 19 फेब्रुवारी 1878 रोजी एका सद्भक्ताच्या पोटी हे रत्न या पृथ्वीवर जन्माला आले. पाठारभूत जातीचे हे भूषण इसवी सन 1878 साली मुंबईत एका प्रसिद्ध घराण्यात जन्माला आले. पाश्चात्य विद्येत पारंगत, ऍडव्होकेट पदवी संपादन केलेले, तत्वज्ञानात निष्णात व विद्वान म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. पांडुरंगांवर त्यांचे अतिप्रेम होते आणि परमात्म्याची त्यांना मोठी आवड होती. वडिलांचे आराध्य दैवत श्री राम होते, तर मुलाचे भक्तीचे स्थान श्री विठ्ठल होते. युक्तिवादाची आकर्षण तऱ्हेनी मोहक मांडणी, सरळ शुद्ध विचारसरणी व चांगल्या कामी कुशाग्र बुद्धी हे त्यांचे अनुकरण गुण होय. त्यांनी समाजसेवा पुष्कळ केली होती. स्वतः समाजाचा वृत्तांत लिहिला होता आणि अंगावर घेतलेले हे व्रत संपल्यावर ते परमार्थ साधायला निघाले होते. त्यातही बराच प्रांत आक्रमून भगवत गीता, ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथ वाचून त्यात प्रावीण्य मिळविले होते आणि अध्यात्म विषयात नाव कमविले होते. असे ते साईंचे परमभक्त इसवी सन 1925 मध्ये अल्पवयात वयाच्या 47व्या वर्षी ब्रह्मीभूत झाले होते. त्यांचे लहानसे चरित्र श्रोत्यांनी ऐकावे. तारीख 9 माहे जून सन 1925 रोजी इहालोकाची यात्रा संपवून ते विठ्ठल विलीन झाले. एप्रिल सन 1912 साली एक चांगला दिवस पाहून धुरंधर बंधूंना साई दरबारात साईंच्या दर्शनाचा योग आला. त्याआधी 6 महिने अगोदर ज्येष्ठ बंधू बाबुलजी हे वामनरावांना बरोबर घेऊन शिर्डीला साईंचे दर्शन घेऊन आनंदाने परतले होते. त्यांचा तो गोड अनुभव अनुभवण्यासाठी बाळारामदी इतर सर्व मग तेथे गेले.
हे येण्याच्या आधी पहा, आज माझ्या दरबाराचे अनेक लोक येथे येणार आहेत, असे बाबा सगळ्यांना देत बोलले होते. अशी ही प्रेमाची वार्ता इतर भक्तांकडून ऐकून धुरंधर बंधूंना मोठे आश्चर्य वाटले की शिर्डीत येण्याविषयी कोणाला आपण कळविले नसताना बाबांना हे कळले कसे. पुढे साईबाबा डोळ्यांनी समोर पाहून त्यांना धावत जाऊन त्यांच्या पायांची मिठी मारली. हळूहळू गोष्टी चालल्या आणि सर्वांना सुख समाधान वाटले. शिवाय ही मंडळी आलेली पाहून बाबांच्या मुखातून शब्द निघाले, पहा, मी येणार म्हणून म्हटले होते, ती ही दरबाराची माणसे आली आहेत. आणखी पुढे बाबांची भाष्य ऐका. तुमची आमची पूर्वीची 60 पिढ्यांची ओळख आहे बरं का. बाळारामादी सर्व विनय संपन्न बंधुजन श्रींच्या चरणांकडे पाहत हात जोडून समोर उभा राहिला. श्री साईबाबांचे दर्शन होताच बाळारामादी सगळ्यांच्या चित्ताला अनिवार्य प्रेम व उत्साह वाटला आणि शिर्डीला आल्याचे सार्थक वाटले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले, गळा दाटून आला, सर्वांगावर रोमांच उठून आले आणि अष्टभाव दाटून आले. बाळारामाची अशी अवस्था पाहून श्री साईनाथांच्या चित्ताला मोठा आनंद झाला आणि त्या सगळ्यांना ते उपदेशाच्या व प्रेमाच्या गोष्टी सांगू लागले. शुक्ल पक्षात चंद्राच्या कला जशा चढत्या असतात त्याप्रमाणे जो भक्त मला भजत असतो व ज्याने आपला मनोधर्म मला विकला असेल तो धन्य होय. मनात पक्का विश्वास धरून जो आपल्या गुरुच्या सेवेत उद्युक्त होतो त्याचा ईश्वर ऋणी असतो आणि त्याच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. अर्ध्या मिनिटही वाया न घालविता ज्याला हरी गुरु भजनाची सतत आवड असते त्याला ते अमर्याद सुख देतील आणि संसार पार उतरवितील. बाबांचे असे बोलणे ऐकून सर्वांच्या डोळ्यात आनंदश्रू आले आणि चित्त प्रसन्न होऊन त्यांच्या अंतःकरणात सद्गतीत झाले. नंतर वंदन करून त्या सर्वांनी साई वाक्य रूपी फुलांची माळा आपल्या गळ्यात घातली आणि भक्तीच्या उमाळा येऊन त्या सर्वांना आनंद झाला. असो, पुढे ते वाड्यात आले. भोजनानंतर थोडी विश्रांती घेतली. तिसऱ्या प्रहरी पुन्हा द्वारकामाईत गेले आणि बाबांना साष्टांग नमस्कार केला. बाळाराम आणि अति नम्रपणे बाबांचे पाय चेपू लागले. बाबांनी चिलीम पुढे करून बाळारामांना ती ओढण्याकरिता खुणावले. बाळारामांनी मग सवय नसताना प्रसाद म्हणून मोठ्या प्रयत्नाने ओढून ती चिलीम बाबांच्या हाती परत दिली आणि सद्भावाने नमस्कार केला. खरोखर तो दिवस बाळारामांचा भाग्याचा लाभला पहा. त्या दिवसापासून त्यांचे दम्याचे दुखणे जाऊन त्यांना पूर्ण बरे वाटले. दमा काही 1-2 दिवसांचा नव्हता, तो पूर्ण 6 वर्षांचा होता. कानात मंत्र सांगावा तसा त्या चिलिमीचा प्रभाव पडला. चिलिमीचा एक झुरका मारून ती नमस्कार पूर्वक परत केली आणि त्या क्षणापासून दमा जो गेला तो परत केव्हाही उठलाच नाही. मात्र मध्ये एक दिवशी बाळारामांना खोकला उठला. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. खोकल्याचे कारण कोणालाच कळेना. मागून चौकशी करता बाबांनी त्या दिवशी देह ठेवला हे सर्वांना कळले आणि आपल्या भक्ताला त्याबद्दल इशारा दिला हे पटले. बाळारामांना ज्या दिवशी ठसका लागला त्या दिवशी बाबांनी आपला देह धरार्पण केला आणि जणू काही सूचना त्यांना दिली. तेव्हापासून पुन्हा मरेपर्यंत कधी खोकला उठला नाही. अशा चिलमीचा अनुभव कोणाला कधी विसर पडेल का? असो, शिर्डीतला तो दिवस गुरुवार होता. त्यातून ते चावडीच्या मिरवणुकीला निघाला. त्यामुळे दुप्पट आनंदाचा तो दिवस धुरंधर मंडळींना खरोखर आठवणीत ठेवण्यासारखा झाला. त्या दिवशी रात्री 8 पासून 9 पर्यंत अंगणात बाबांच्या समोर टाळ मृदंगाच्या तालात भजन रंगात येत असे. भक्तगण एकीकडे अभंग म्हणत आणि दुसरीकडे पालखी शृंगारीत. पालखी तयार झाल्यावर बाबा चावडीला जाण्यासाठी निघत.
पूर्वी 37व्या अध्यायात या चावडीची अपूर्वता सविस्तरपणे वर्णिली आहे. तिचे येथे पुन्हा थोडक्यात वर्णन करतो. बाबा एक रात्र मशिदीत व दुसरी चावडीत काढीत असत. बाबांचा हा नेम सतत देहत्यागापर्यंत अखंडित चालला होता. चावडीचा सोहळा पाहण्यासाठी प्रेमळ बाळारामांना मोठी उत्सुकता होती. म्हणून त्यासाठी धुरंधर मंडळी तेथे चावडीच्या वेळी येऊन पोहोचली. शिर्डी क्षेत्राचे स्त्री पुरुष बाबांना बरोबर घेऊन उत्साहाने जय जयकार करीत चावडीच्या वेळी येऊन पोहोचली. शिर्डी क्षेत्राचे स्त्री पुरुष बाबांना बरोबर घेऊन उत्साहाने जय जयकार करीत चावडीवर जाण्यासाठी निघाले. ज्याच्या अंगावर शोभेसाठी भरजरी वस्त्रे घातले आहे, सुंदर दागिने चढविले आहेत आणि ज्यांचे नाव सुद्धा श्यामसुंदर आहे, अशा जो बाबांचा घोडा पुढच्या बाजूला यथायथ थैथय नाचत असे शिंगे करणे तुतार्या वाजत असत आणि त्या शृंगारलेल्या श्यामकर्ण घोड्यासह पालखी बरोबर भक्तांनी वेढलेले व डोक्यावर छत्र धरलेले श्री साई मिरवत चालत असत. भक्तजन हातात ध्वजापातक घेत, श्रींच्या डोक्यावर छत्र धरीत, मोरचेलांसह चावऱ्या ढाळीत आणि चारी बाजूंनी मशाली धरीत असत. चांगला आवाज करणारा मृदंग घेऊन टाळोघोळादी मधुर स्वरांची वाद्ये घेऊन भक्तांचा घोळका भजन करीत बाबांचा दोन्ही बाजूंना चालत असो. ती रम्य मिरवणूक जेव्हा चावडीच्या समोर येते असे तेव्हा बाबा थांबून उकरडेकडे तोंड करून विधीपूर्वक काही हातवारे करीत. उजव्या बाजूला बाबांचा भगत माळसापतीला बाबा भगत म्हणून पुकारित असत. आपल्या हातांनी बाबांचे पदर म्हणजे खांद्यावरच्या कापड्याचे टोक धरीत असे आणि डाव्या बाजूला तात्या पाटील कंदील घेऊन चालत असे. आधीच बाबांचा चेहरा पिवळसर गोरा होता, त्यातच दिव्यादिकांचा प्रकाश मिसळला गेल्याने त्याला तांबे मिसळलेल्या पिवळ्या सोन्याप्रमाणे रंग येई आणि सूर्योदयाच्या पूर्वी दिसणाऱ्या तांबड्या प्रकाशाने शोभू लागे. धन्य त्या काळचे ते पवित्र दर्शन. उत्तरेकडे एकाग्र चित्त करून उजवा हात अर्धवट उंचावून जणू काय तो कोणाला बोलवितच असल्याने वाटत असे. तेथून पुढे चावडीकडे नेऊन भक्तजन बाबांना सन्मानाने बसवीत आणि अंगाला चंदन चोळून दिव्य वस्त्र व अलंकार नेसवीत. कधी कलगी तुऱ्यासह पागोटे, कधी सुंदर मुकुट, तर कधी गहिऱ्या रंगाचा जरीकाठी फेटा डोक्यावरून ठेवून मोहक भरजरी पोशाख चढवीत आणि गळ्यात प्रेमाने हिरे मोती व पाचूंच्या माळा घालीत. कोणी बाबांच्या कपाळावर कस्तुरीचा सुंदर टिळा लावीत, तर कोणी पायधूत आणि अर्ध्या पद्याची पूजा करीत, तर कोणी केशराची उटी लावीत आणि तोंडात विडा देत असे. नंतर जेव्हा 5 दिवसांची पंचारती व कपाराचे निरंजन घेऊन बाबांना ओवाळत जात असे, त्यावेळी जी शोभा दिसे त्याला उपमाच नाही. पंढरपुरात पांडुरंगाची मूर्ती ज्या दिव्य तेजाने शोभते, त्याच तेजाने साईंचे मुखमंडल शोभत असलेले पाहून धुरंधर आश्चर्यचकित झाले. आकाशमंडळात चमकणाऱ्या विजेकडे पृथ्वीवर कोणाला जसे पाहता येत नाही, तसेच साईंच्या कपाळावर चमकलेल्या तेजाने त्या सर्वांचे डोळे दिपले. पहाटे काकड आरतीला धुरंधर मंडळी गेली. तेथेही बाबांच्या मुखावर तेजाची तीच स्थिती पाहिली. तेव्हापासून बाळारामाची साईचरणी अत्यंत निष्ठा जडली. ती मरणोपर्यंत किंचितही ढळली नाही. हेमाडपंत साईंच्या चरणी शरण आले आहे. पुढील अध्यायात ग्रंथ पूर्ण होईल आणि सिंहावलोकन होऊन वर्णिलेल्या गोष्टींचा पुनः विचार होईल. माझ्याकडे आता शेवटचे लक्ष द्या.
सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेले भक्त हेमाडपंत यांनी रचलेले श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा भक्तत्रय वृत्त कथनम नावाचा 51वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय.